रुपालीताई आणि अशोक खरातचे इतके फोटो व्हायरल झालेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय की रुपालीताई त्यांना खाऊ घालताय आणि त्या जे खरात आहे ते रुपालीताईला खाऊ घालताय. रुपालीताई एकदम चरणामध्ये नतमस्तक होऊन असं इतकी तपस्या आणि इतका इमानी एतबारी जरी आपली पदासोबत केली असती तो आज महाराष्ट्राची महिलांचा भला झाला असता. आज महिलांची जो इतकी बिकट परिस्थिती आहे आणि जसे खूप लोक रुपालीताईला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय आणि आपल्याला अगोदर पण दिसलेला आहे की ज्या वेळे मोठे मोठे मंत्री लोकांवरती आणि असे कोणी राजकीय व्यक्तीवरती कोणतीही गोष्ट येते तर त्यांना पाठीशी घालण्याचे काम करताय आणि असं पाठीशी घालून घालून ही आज महाराष्ट्राची ही अवस्था झालेली आहे. आज कोणाला तुम्ही सपोर्ट करताय आणि हे व्यक्तीकडे आज 200-300 करोडची प्रॉपर्टी फक्त बोलण्यासाठी 200-300 रेकॉर्ड वरती आहे म्हणजे 2-3 हजार कोटीची प्रॉपर्टी असेल आणि खूप काही राष्ट्रवादीचे आमदार मंत्री लोकांचे पण फोटो त्यांच्या सोबत आहे. तो बहुतेक होऊ शकते की धनंजय मुंडेच्या पण त्यांच्या सोबत नाता असेल क्योंकि तो पण धनंजय मुंडे पण तेच वृत्तीचा आहे जे वृत्तीचा अशोक खरात आहे. त्याच्यासाठी वर सखोल चौकशी व्हायला पाहिजे. त्यांचे सीडीआर काढले पाहिजे. कोणासोबत बोलत होता काय बोलत होता. त्यांच्या आश्रम मध्ये धनंजय मुंडे पण खूप एक दरवेळे नाशिक जा रहा हूं कशाला जात होता मला माहित नाहीये पण बहुतेक काढले पाहिजे रेकॉर्ड मागे त्यांचे सीडीआर त्यांच्या आश्रमचे व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज सगळे काढले पाहिजे. त्याच्यामध्ये मला बहुतेक वाटते की धनंजय मुंडेच्या पण नाव येऊ शकतात आणि जसे दुसरे आमदार मंत्री